हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा हा अधिक मास आहे. अधिक मास आपले जे काही राहिलेले दिवस आहे त्या आपल्याला दिवसामध्ये आवर्जून आपल्याला एक सेवा करायची आहे. आणि ही सेवा केल्याने आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. आपल्याला फलप्राप्ती, पुण्यप्राप्ती होत असते. तर हे आपल्याला सेवा कोणती आहे? तर हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा अधिक महिन्यामध्ये जो महत्त्वाचा म्हणजे मंगळवार आहे, तर तो आपल्याला या मंगळवारी एक सेवा करायची आहे. आणि ही सेवा केल्याने घरातील सकारात्मक वातावरण तयार होते आणि ज्या काही आपल्या अडचणी आहेत, जे काही मोठे संकट आहेत, जे येऊ घातलेले संकट आहेत, ते निघून जातात. आणि जी आपली प्रगती काही थांबलेली असेल मुलांची शिक्षणाबाबतीत ती ज्यांना कुणाली म्हणजे साडेसाती आहे, ती सुद्धा आपली ही साडेसाती निघून जाते. तर असा हा छोटा पण प्रभावी उपाय आहे. तो आपल्याला उपाय करायचा आहे. आणि हा उपाय काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा हा अधिक महिना चालू आहे आणि हा अधिक महिना म्हणजे 3 वर्षातून येतो. त्यामुळे ह्या 3 वर्षातून आलेल्या अधिक महिन्यामध्ये आपण जितक्या सेवा करू, तितकं आपल्याला म्हणजे आपल्याला भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. आणि सेवा म्हणजे छोटी करा, मोठी करा, पण सेवा आवर्जून करा. जे काही राहिलेले दिवस आहेत, त्यामध्ये सेवा करणं म्हणजे आपल्यासाठी आता ही सुवर्ण संधी आहे. कारण हे आपल्या जे काही सेवा झाल्या नाहीत, आपल्याला पुढच्याच 3 वर्षांनी सेवा येणार. त्यामुळे ह्या राहिलेल्या दिवसात तुम्ही सेवा आवर्जून करायची आहे. तर आपल्याला ह्या महिन्यामध्ये तुम्ही तर पुरुषोत्तम मास म्हणजे धोंडे महात्म्य तर वाचू शकता. समजा हे जरी पठण केलं नाही, तर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही मोबाईलवर लावून करा किंवा असं पठण करा वाचून. तर याने तर आपल्याला म्हणजे 100% आपल्याला म्हणजे फलप्राप्ती तर मिळतेच आपल्याला. आणि माता लक्ष्मीवर आपल्या प्रसन्न होत असते. आणि आपल्याला म्हणजे मंगळवारी एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला हनुमंताची पूजा करायची आहे. पहिले म्हणजे म्हणजे पुरुषांनी करायची आहे ती पूजा. पुरुषांनी म्हणा, मुलांनी म्हणा तिथं आपल्याला हनुमंताला आपल्याला शेंदूर लावायचा आहे. आणि हनुमंतांना शेंदूर म्हणजे लावल्यानंतर ज्या काही आपल्या घरातील अडचणी आहे, संकट आहे ते सुद्धा निघून जातात. म्हणून आपल्याला म्हणजे मुलांच्या हाताने मंगळवारी आपल्याला म्हणजे हनुमंतांना शेंदूर लावायचा आहे. आणि शेंदूर लावल्यानंतर आपल्याला तिथं म्हणजे दिवा, अगरबत्ती सगळी ओवाळायची आहे, धूप-दीप ओवाळायचा आहे, हार अर्पण करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही जिथं पूजेला एक बसताल तिथं तेव्हा तुम्हाला नारळ आणि 7 लवंगा आपल्याला तिथं ठेवायच्या आहेत हनुमंताजवळ. जी काही आपली इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि आपल्याला म्हणजे हनुमंताजवळ आपल्याला नारळ आणि 7 लवंगा ठेवायच्या आहेत. कारण हा हनुमंत म्हणजे संकटमोचन हनुमान आहे. आपण ही दर मंगळवारी आणि मंगळवार हा हनुमंतरायांचा प्रिय दिवस आहे. त्यामुळे जी काही आपण सेवा या मंगळवारी करणार आहेत आणि जे काही उपाय करणार आहे, तो आपल्याला म्हणजे आपल्यावर प्रभावी उपाय आपला होणार आहे आणि 100% आपल्याला याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही मंगळवार हा चुकवायचा नाही. तुम्ही लहान मुलगा जरी असेल, तर त्याच्या हाताने समजा तुम्ही त्याच्यासोबत जाऊन तिथं ते उपाय करून घेऊ शकता, ती सेवा करून घेऊ शकता. जर समजा नसेल, तर कोणाच्याही हाताने तिथं तुम्ही एखाद्या कोणाला जरी म्हटलं, की हे आमचं नारळ आणि लवंगा तिथं ठेवा, तर ते ठेवून देतील तुम्हाला. तर हा जरी उपाय तुम्ही कोणाच्या हाताने करून घेतला तरी चालेल. तर पण हा उपाय तुम्ही नक्की करा, आवर्जून करा. कारण हे राहिलेले दिवस आहेत. ह्या म्हणजे सेवेचा आपल्याला सुवर्ण संधी आहे, असं समजून आपल्याला हे मंगळवारचा उपाय करायचा आहे. याने घरामधील जी काही लक्ष्मी आपली टिकत नव्हती, ती सुद्धा टिकायला लागेल. घरात समजा कोणाच्या घरात किरकिर, भांडणं वगैरे होत असतील, तर ह्या उपायाने आपलं संकटमोचन आपलं सगळं म्हणजे घरातील संकट निवारण करतात. जी काही असेल प्रगती थांबलेली, ती सुद्धा प्रगती आपली उंचावर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होऊन लक्ष्मी प्राप्तीसाठी आपला पैसा पण म्हणजे टिकतो आणि घरात भरभराटी येते. आणि ही सेवा केल्याने हनुमंतराय सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. तर तुम्हाला हे मंगळवारी करायचं आहे. आणि घरामध्ये आपल्याला म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही कापूर जाळू शकता किंवा नाही सकाळी जमलं तर तुम्ही संध्याकाळी कापूर जाळायचा आहे. एका आपल्याला म्हणजे निरांजनीत घ्या किंवा पंथीत घ्या. तुम्हाला अशा 5 वड्या घ्यायच्या आहेत आणि तो कापूर जाळल्यानंतर सगळ्या घरात आपल्याला फिरवायचा आहे. कारण कापूर फिरवल्याने घरामधील म्हणजे जे कापूर फिरून धूर जो घरात जातो, तो आपल्या नकारात्मक शक्ती निघून जाते. जी कोणाची वाईट आपली नजर आपल्या घराला लागलेली आहे, ती सुद्धा निघून जाते. हा सुद्धा एक उपाय फार महत्त्वाचा आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ जरी नाही जमलं, तर दिवे लागायच्या वेळेस हा उपाय केल्याने खूप आपल्या म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि घरातली नकारात्मक ऊर्जा गेली, की लक्ष्मी आपल्या घरात येते आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला
दारात सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे. तर दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा लावा किंवा साध्या तेलाचा लावा. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठल्या याचा पण उंबऱ्यात आपल्याला दिवा लावायचा आहे. कारण दिवा लावल्याने आपल्याकडे लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते. आणि विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र ही 2 सेवा आवर्जून करा. राहिलेले दिवस तुम्हाला पूर्ण 100% आपल्याला उपाय केल्याने आपल्याला म्हणजे फलप्राप्ती मिळते. जे काही राहिलेले दिवस आहेत ते सुवर्ण संधी समजून आपण हे म्हणजे 2 सेवा आता आवर्जून करायच्या आहेत. याने आपल्यावर भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होती. तर तुम्ही ही छोटे-छोटे सेवा नक्की आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.